कोणता का छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे। हात पाय मोडले तरी सुद्धा कधी माघार घेत नव्हते। प्रपंचाची राख रांगोळी करून फक्त समाजासाठी आपल्या स्वराज्यासाठी लढत राहिले। का लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे असा ज्यांचा शुद्ध हेतू होता ते छत्रपती शिवराय म्हणून मनोज जरांगे पाटील आज अवतार घेऊन आलेत। आपण म्हणतो ना शिवजयंती साजरी करतोय। राजा कधी याल तुम्ही? आलेत राजा। आपल्याला कळणं गरजेचं आहे, फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगेल पहा, प्रत्येक मावळे हिताच्या ठिकाणी जागे होते। प्रत्येक व्यक्ती इथे बसलेला, प्रत्येक तरुण वर्ग, प्रत्येक महिला वर्ग, प्रत्येक समाज जागायनी इथं सांगितलं नाही तुम्ही मराठाच या, हिंदू। आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय म्हणजे आपण मराठा आहोत, आपण हिंदू आहोत। आपल्याला स्वाभिमान पाहिजे आपल्या धर्माचा। जो कोणी व्यक्ती धर्माचा स्वाभिमान बाळगून, अंतःकरणामध्ये बाळगून धर्माविषयी प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतोय, का बायकोला सांगावं त्यांनी, जर आलो तर तुझा आणि नाही आलो तर कुंकू पुसून तयार राहा असं म्हणणार आहे। तर परिवाराला काय वाटत असेल? त्यांना नाही का लेकरं बाळ मुलं नाहीत का? पण आज सगळं सोडून माणूस 50 दिवस 40 दिवस झाले तर घराचं तोंडही पाहिलं नाही, फक्त फोनवरती पाहतायत। किती दुःख वाटत असेल बरं? नाही वाटत दुःख? का तुम्ही सगळे आपला समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे म्हणून। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे। मावळ्यांनी सांगावं, राजा द्या की संधी एकदा, कशाची मरायची संधी मागत होते ते, राजा द्या की एकदा संधी। 75 जेसीबी ज्यांचं स्वागत करायला येत आहेत, 75 कोणत्याच राजकारण्याला नाही भेटलं। पैसे फेकून समाज पाठीमागे उभा राहत नाही, तेवढ्या पुरता राहतो। पण माणसाचा विश्वास जर कमवता आला ना, पैशाची गरज नाही, प्रॉपर्टीची गरज नाही आपल्याला। मावळ्यांनी सांगावं, राजा द्या की एकदा संधी, मरायची संधी द्या। हाताने पाय तुटले ना, डोळ्यात पाणी यावं। शिवाजी महाराजांनी म्हणावं, तुझ्या डोळ्यात पाणी, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी। उत्तर फार सुंदर देतात मावळे। राजा हात तुटले म्हणून रडत नाही राजा, पाय तुटले म्हणूनही रडत नाही राजा, प्रपंच करू शकत नाही, संसार करू शकत नाही याचंही दुःख वाटत नाही म्हणूनही रडत नाही राजा। एकाच गोष्टीसाठी डोळ्यामध्ये पाणी आहे, या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा, म्हणून मी रडतोय राजा। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, इथं फक्त मराठाचे असं म्हटले नाही, तुम्हाला गाऊन दाखेल पहा मी। दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा महाराजा बसला घोड्यावर, बाई राजा बसला घोड्यावर, शुभ राजा बसला घोड्यावरी, राजा बसला घोड्यावरी, राजा शिवाजी महाराजांनी सांगितलंय काय? आता पगड जाती 16 तर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा के जागी केलाय घोडा। आता पगड जाती 16 तर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा के जागी केलाय घोडा। शिवबावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी, सगळ्यांना सांगते पहा, शिवबावानी दाखवा कोणी। आजपर्यंत शब्द कुणाला शोभत नव्हता, पण आज मनोज जरांगे पाटलाला शोभतोय। शूर आहे कोण? मनोज जरांगे पाटील। शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमी बरी, बाई माझा शुभ राजा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। बाई राजा बसला घोड्यावर, बाई बाई बाबा बसला घोड्यावर, राजा बसला घोड्यावर, राजा बसला घोड्यावर, राजा बसला
बघा जाऊ नको का आईचा अंतकरण आहे ते समाजासाठी लढायचंय महाराष्ट्रासाठी लढायचंय पण आईचं अंतकरण गहीवरून येतोय बघा जाऊ नको का कोणत्या आईला वाटलं का आपलं लेकरू कोणी हिरावून घेऊन जावा म्हणून जीवाची पर्वा न करता आईच्या पायावरती माफा ठेवलाय आणि त्यांनी सांगावं मासाईबातील वचन ती वचन पूर्ती केली शिवरायांच्या जन्मानी ही पावन धरती झाली प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी बाई माझा शुभरा जाग क्षत्रिय कुलावतंस सिंहा